बारी धरली बुवा. आंबट गोड तिखट दादा काय लोकांका व्हाया तर देण्याचा प्रयत्न करतात, चांगली गोष्ट आहे. डबल बारी म्हटली की असा थोडाफार व्हाया. लोके बुवा उगीच आपल्या कमी समजतात. बुवा आज तुमचं नाव असा, महाराष्ट्रात नाव असा, आणि तुमच्या पाठी फार मोठा खानदान आहे. परशुराम पवा पांचाळांचे तुम्ही वारसदार असाल. भजनाचे महामेरू म्हटले तरी ते कमी होचे नाही. बुवा परशुराम बुवा चाली बुवांचेच ऐकायचे, नोटेशना बुवांचीच ऐकायची. माझ्यासारख्या जर त्यांचा सहवास गावला असता का नशीब लागत, तर मी अजूनही काहीतरी केलं असते. अर्थात भजन म्हणा, गायन म्हणा बुवा, हो रियाजाचो आणि सातत्याचा प्रश्न आहे. षणमासच्या वायद्यात चतुर्थी येली का कुठार घेऊन हत्तरा झाडू घेतली तर संगीत येत नाही. ती वगैरे माळ्यावर पडली असती. म्हणून या गावाचं वैशिष्ट्य घरोघरी भजन, घरोघरी पक्वाद वादक, घरोघरी भजन करणारे बुवाच. कारण त्यांच्याकडे सातत्य. आणि दुसरी गोष्ट म्हणजे विद्या आणि कला याच्यात फरक. विद्या ही बाहेरसून आतमध्ये येतात, कला ही आतमध्ये असावी लागतात तरच ती बाहेर येतात अंगात. इतक्या सोप्या नाही. तो कलाकार म्हणतात नाही, जन्मा घेवतो लागतात. म्हणून या ठिकाणी हे सगळे जमलेले असत. मगाशी बुवाने युट्यूबचा विषय काढला. खरोखरच त्या युट्यूब वाल्यांचे लाख लाख आभार मानू घे. माझा विशेष त्यांचा काय परिचय नाही. कारण काय सांगते बघा, की जा काय भजन हरिनाम बदनाम होत चाललेला या युट्यूब वाल्यांनी जाग्यावर आणला. कारण युट्यूब मध्ये सगळा बसाक लागला. आपलीच नालती, आपलीच कमीपणा आपण करतो. ह्या बऱ्याच बुवांच्या, राग म्हणू नका, बऱ्याचशा बुवांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी आपल्या वाईट गोष्टी आळो घातलो. एका कारणीभूत युट्यूब वापरले. त्यांच्यासाठी तुम्ही टाळी वाजवा. कारण ही त्या परशुरामाची भूमी आहे. काय चलाचा नाही. कितीतरी इले, कितीतरी गेले, तेव्हा तुम्ही आम्ही हरिनामाच्या गोष्टी सांगतो. या हरिनामाचा बोलताना बोलायचा आणि मग मधी काय बोलून जायचा. ता परमेश्वरापर्यंत कदापि रुजाचा नाही. देव नाही म्हणा नको. चमत्कार तुमका सांगतोय. अष्टपैलू कलानिकेतन आमची मालवणा संस्था असा, कदाचित तुम्ही पोस्ट त्याच्यात ऐकला असाल तर. त्याही संस्थेतो मी अध्यक्ष असे. तो मोठेपणाचा भाग नाही. आम्ही दरवर्षी साभिनय नाट्यगीत स्पर्धा घेतो. म्हणजे कशी की सौभद्र मधल्या जर कृष्णा प्रिय गाणं म्हणायचा असा तर त्यांनी अगोदरचो डायलॉग म्हणायचो त्याच्या, आणि त्या गाणं म्हणायचा मेकअप आणि वेशभूषे सकट. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही जी संगीत नाटक म्हणजे गडकरी स्मृती, राम गणेश गडकरी ज्यांनी एकच प्याला, भावबंधनी, अजरामर नाटकात लिहिली, त्यांच्या नाटकातले किंवा इतर नाटकातले 3 किंवा 4 म्हणजे संपूर्ण नाटक तुमका अर्ध्या ते पाऊण तासात बघून मिळतात. शॉर्ट करून आम्ही ते प्रयोग करतो. यावर्षी आम्ही संगीत काही या मालवणी एकाच केल्यात, विनोदी आणि देव माणूस, असे 3 प्रयोग घेतले. पण आमच्याकडे काय केलंय पात्रा भरात तयार नाही त्याच्यात काम करणारी. तर त्या देवळातले दत्त मंदिरात बसलेलो बुवा सांगणार की गोष्ट, तर त्या देवळाचे पुजारी बाळू काद्रेकर म्हणतात, बुवा काय काळजी करू नको, त्या दत्त महाराजांका काळजी आहे. ही गोष्ट कधीची 2 दिवसापूर्वी. आणि काल अशी परिस्थिती आली, ते फक्त म्हणाले त्या दत्त महाराजांका काळजी आहे, तुम्ही काय काळजी करू. आणि काल अशी परिस्थिती आली की आता वाढले त्यांना खयची भूमिका द्यायची, कोणाची किंवा आई. आता 3-4 जणांका आता भूमिका खयची द्यायची तो आमच्याकडे प्रश्न पडला. म्हणजे परमेश्वराचा आता अस्तित्व असा आणि असताला त्याच्याबद्दल कोणी म्हणायचं. कोणीतरी म्हटला की परमेश्वराक रिटायर करा. कोणाचं वाक्य माहिती आहे का? मोठ्या लोकांची नावं घेऊ नये किंवा कोणाक बदनाम करू नये. परमेश्वर ह्या जगात नाही. अर्थात सगळ्यांना माहिती आहे, मी सांगले तर काय नवीन नाही. परमेश्वराक रिटायर करा हो एक मात्र शब्द चुकीचे बोलले. मी त्यांची चूक काढत नाही. महान व्यक्ती डॉक्टर श्रीराम लागू, पण ते जेव्हा देव मानूक तयार नाही. तुमचं नाव कोणी श्रीराम कसा काय ठेवला म्हणून विचारला तेव्हा ते म्हणाले तो योगायोग.
मग बदललाच का नाही, ॲफिडेव्हिट करून बदलू घेतात. असो, माका त्या वादात जावताना. पण ते ज्याला पंढरपुरात गेले आणि ता वैभव बघितल्यानंतर मात्र साष्टांग नमस्कार ते का, कारण ती लीनता परमेश्वराच्या ठिकाणी येतली. त्यांचाच नाकवात घेता परमेश्वराक रिटायर करा. पण रिटायर माणूस केव्हा होता हो? नोकरीत असलो तर रिटायर होता, आधीच होता. म्हणजे देव असा हे तुम्ही नकळत बघून करता. असो, त्या गोष्टीकडे जात नाही. दुसरी गोष्ट म्हणजे रवली ती पैशाची. हो बारकर बोल, तुम्ही दोघच जण काय ते भांडा पैशासाठी, माझं काय म्हणणं नाही. कारण कोण जाणे व्यवहार शून्य मी माणूस असा. माका बरेच जण बडबडतात, बुवा तुम्ही सगळे कार्यक्रम करता, सगळं करतात, पण तुमका व्यवहार समजत नाही. हो म्हटलं, तुमचं म्हणणं बरोबर, पण मी पैशासाठी खयचोच कार्यक्रम करत नाही. त्या पेटीवर माका मासळी बाजार तर मुळीच पसंत नाही. म्हणजे समजा बा 5,000 रुपये द्या, 3 नाही, 2 नाही, तुका काय जमात दे, मासळी बाजार नाही करायची. ओ संपत्ती ही अशी हा की नशिबापेक्षा आणि वेळेपूर्वी तुमका एकही पैसो मिळायचो नाही, कपाळात पण जीव दे, माझा चॅलेंज. त्याच्यामुळे जे आपल्या ताब्यात नाही त्याच्या पाठी का लागा, आणि फुकटचे या दुख दुख मनात, त्या मनान हे जनावर सुखी आहेत की ना, तितकं माणूस सुखी आहे. संपत्तीवाला असू नाही तर भिकारी असू दे, सुखी आहे. त्याका उद्याची काळजी असत. त्याच्यामुळे त्याच्या पाठी आपण लागायचा नाही. एका ठिकाणी बुवा डबल बारीक गेले, मी आणि ऋषिकेश गाडी गावतो. त्या ठिकाणी तुमच्या बुवांचा भजन सुरू होता, परशुराम बुवांचा. डबल बारी झाली त्यावेळेस माझ्याकडे गाडी नव्हती, ट्रक भाड्याचं करून गेले. जाताना पोलिसांची लाठी गावली. ट्रकात माणसा बसल्यावर त्यांना तर कारणच गावला. 100 रुपये दिल्यावर आमका सोडले. गेलो, डबल बारी करून गेलो. घराकडे उतारल्यानंतर त्या गाडीवाल्या विचारतोय, ट्रकवाल्या, भाडा किती? तू म्हणालो 1900 रुपये. पाकिट फोडलंय तर पाकिटात 2000 होते. किती रवले? 100 पोलिसात दिलं. मी पेटीवर बसल्या, खोटा सांगांतर संगीताचं व्हायरोज आहे ना. त्याच्यानंतर महालक्ष्मी देव संगमेश्वर, मी आणि विनोद चव्हाण 15,000चा ठराव. घराकडे येऊन माका अशी सवय ना, मी कधी ते पाकिट उघडून ते बरोबर चूक विचारते ना. बुवा 8,000 रुपये होते. किती तोटो? पण मी त्यांना साधं फोन करून विचारलं, तुम्ही असं काय केलं? एका ठिकाणी डबल बारी केलं. बुवा पाकिटात किती? 101 रुपये. मी म्हटलं देवा देणगी दिली. एक लक्षात ठेवायचं, जा आपल्या नशिबात नाही त्याच्या पाठी धावायचं नाही, भानगडीत पडायचं. गजर ऐका. मकरंद
छंद ढूंढ घे मिटता कमल दल मिटता कमल दल मिटता हे मिटता कमल दल मिटता धन्यवाद धन्यवाद. गजर घेऊया. गजराच्या मध्यवर्ती एक प्रसंगानुरूप आणि एक दोन नाट्यगीतं ऐकवण्याचा प्रयत्न करेन. कलियुग हे दुस्तर भारी, कलियुग हे दुस्तर भारी, कस तरी बाजून चालणार नाही. खरोखर एवढी सगळी थंडी असून एवढे लोक अजून या ठिकाणी थांबलेत. विशेष म्हणजे या आया बहिणींचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण ही श्रवण भक्ती आहे. नवविधा जे भक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत त्याच्यातली एक नंबरची भक्ती. तुम्ही जप करा, तप करा, सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर परमेश्वराच्या पुढे 10 तास पूजा करा. त्याचा जितको उपयोग होतो ना त्याच्यापेक्षा जास्त पुण्य ह्या बसन फक्त ऐकायचं. किती सोपी भक्ती सांगितलेली आहे ही श्रवण भक्ती. श्रवणम कीर्तनम म्हणजे आम्ही करतो हो 2 नंबरचे काळो आधार नाही बुवा. भजन कीर्तन ही 2 नंबरची भक्ती. म्हणजे आमका पुण्य भजन करीत असताना कमी त्यांच्यापेक्षा. ह्या आपलं हिंदू धर्म हा आपल्या इतको हिंदू धर्माचा शास्त्र. पण किती जणांका माहिती आहे बऱ्याचशा गोष्टी आपल्या हिंदू धर्मात किती जणांका माहिती आहे. अध्यात्म नाही लक्षात ठेवा. तुम्ही म्हणशात अध्यात्म आणि ह्याच्यातली पुराणातले कथा सांगणार जन्मात जमीन आसमानाचा फरक आहे. आद्य आत्मा म्हणजे ज्या माणसान स्वतः परमेश्वर आपलं आत्म ओळखलो. जे का आत्म म्हणजे काय, आपण मनुष्य जन्म काय, कशासाठी जन्म केलो ह्या ज्या का कळला ते का अध्यात्म म्हणतो. काय बुवा. नाहीतर दसरो इलो आम्ही आपट्याचा पान सोना म्हणून लुटतो. कशासाठी लुटतो आता सोना काय हो बुवा. त्या पान लुटण्याचं कारण काय. वरतंतू नावाचे ऋषी होते. थोडक्यात सांगते तुमका. त्यांच्याकडे गुरुकुल पद्धतीने विद्यार्थी शिकवले जायचे. कोत्सा नावाचा एक विद्यार्थी होतो. त्याचा शिक्षण पुरा झाला. तो म्हणालो गुरुजी मी चाललोय. तेव्हा तुमची वरदक्षिणा काय ती सांगा. गुरुजी म्हणाले दक्षिणा काय नाही तू जा. तो नाही म्हणाले. गुरु दक्षिणा दिल्याशिवाय माझा शिक्षण पुरा होता ना. आणि एक लक्षात ठेवणार की गोष्ट की तुम्ही 5 पैसे द्या पण फुकटची विद्या कधी घेऊची नसते. तुमची ऐपत नसाल तर 5 पैसे द्या. त्याच्याप्रमाणे तो म्हणालो नाही तुमची गुरुदक्षिणा काय ती सांगा. हट्ट्याकच पेटलो. गुरुजी म्हणाले इतकं जर तुझं हट्ट असा तर 14 लाख सुवर्ण मुद्रा द्यायचे. ह्याच्या पायाखालची जमीनच सरकली तरी पण त्याने मागे घेतलं नाही. म्हणालो 8 दिवसाची मुदत. आणि तो गेलो कोणाकडे कुबेराकडे गेलो. म्हणालो माका 14 लाख सुवर्ण मुद्रा आहे. कुबेर म्हणालो की माझी संपत्ती होती ती मी हल्ली 2 दिवसात सगळी वाटून टाकले. तरी पण माका 2 दिवसाची मुदत द्या मी तुझ्या याची व्यवस्था करते. म्हणून कुबेरान कोणाकडे मागणी केली. इंद्राकडे. इंद्र देऊक तयार नाही. त्याबरोबर
यांनी युद्धाची तयारी केली तर घाबरल्याबरोबर वरून इंद्रानं त्या एक आपट्याच्या झाडावरती वरसून सुवर्ण मुद्राचा वर्षाव केलो. तो वर्षाव केल्याबरोबर त्या मुलाक सांगला गेला की तुका ते सगळे सुवर्ण मुद्रा घेऊन जा. तो म्हणालो माका नको, माका 14 कोटी सुवर्ण मुद्रा. तेवढे तो घेऊन गेलो आणि ते त्या आपट्याच्या झाडाखाली पडल्यामुळे तुम्ही आम्ही बाकीचे उरलेले वाटत बघित होतो लुटूक. त्यावेळा सगळ्यांनी ते लुटले. थैसून ही प्रथा सुरू झाली की आपट्या आता सुवर्ण मुद्रा गावतात त्याचा प्रतीक म्हणून त्या पान लुटला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे श्रीकृष्ण डोक्यात मोराचा पीस लावता. का लावता? राम वनवासात असताना सीतेक ताण लागली. राम पाणी शोध येतो, पाणी गावाना. थंय 1 किलो मोर म्हणालो तुम्ही पाणी शोधतात, मी तुमका पाणी दाखवते. रामा काही बरा वाटला. तो मनात म्हणता जो जगात पाणी पाजता तेका पाणी दाखवची पाळी माझा भाग्य केवढा. पण म्हणालो मी पक्षी उडत जाणार हो, तुमच्यावर काय माका चालायची चाल जमाची नाही, तर तुमचा आणि माझा जुळताला कसा, मग काय करायचा? राम विचारता. मी म्हणाले उडत जातय. जाताना म्हणाले माझा एक मोराचा पीस टाकत जातले. त्या पिसाचो जो देठ असतात ज्या बाजू त्या बाजून तुम्ही यायचा. ही कोणाची खुणा? दशावतारांची. पूर्वी आता गाडी आहे त्या रस्त्याने इकडे वळाचा तर टाळ मोडायचो आणि टाळाचो मोडलेली बाजू ज्या ठिकाणी असतात त्या बाजूत ते गेलेत असा समजान जायचा. ही पूर्वीची खुणा. त्याच्याप्रमाणे प्रभू रामचंद्र गेले त्या ठिकाणी त्यांना पाणी मिळाला. सीतेक पाणी मिळालं. आपणही पाणी पिल्याने रामचंद्र खुश झाले आणि म्हणाले की अरे मोरा, ही जी तुझी उपकार असत तुझे ते मी या जन्मी फेडू शकले नाही, पण पुढचा अवतार माझा कृष्ण अवतारा त्यावेळी मात्र ह्या मोराच्या पिसान माका पाणी दाखवलं नाही. ता पीस मी सदैव माझ्या मस्तकात ठेवी. खरं म्हणजे काय माहितीये, ह्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या सगळ्या. पूर्वीच्या काळी देवळात पोथी वाचली जायत, पुराणं वाचली जायत. आता सगळं हे जग बदलत चालला. पण आपली हिंदी संस्कृती आपण घालवायची नाही, बदलायची नाही. काय भय आता जाऊ दे. कारण ह्या लोकांना कळा भयात. परवाच्या दिवशी हैलात मालवणातला हडेतडे करून तकडे हकडे करून गेलेला अमेरिकेत एक पोरग्या खालच्या सराय आमच्या तिकडे येला आणि मळणी चालू होती. मळणी ती त्या पोरग्या विचारता ही खुंटी कशा? म्हटलं फासार देवच्या ठेवली. अरे का? ते काय पुस्तक दिलं वाचू. ते एक पुस्तक होत राम आणि सीता. त्या पुस्तकाचं नाव गोवा. वाचता काय ता? रॅम अँड सायता. इंग्रजीचा फेड. इंग्रजीत जाऊ नये असं माझं म्हणणं नाही, पण आपली मातृभाषा आपण विसरायची नाही. बिचारे सावरकर मातृभूमीसाठी काय केला. ब्राझीलला शिक्षणासाठी गेलेले. थैसर त्यांना समुद्रकिनार संध्याकाळचे बसलेले होते. त्यांना अशी बातमी आली की आपल्या मोठ्या बाबाराव सावकर अटक झाली. आपली आता धडगत नाही. आपण स्वातंत्र्यासाठी मातृभूमीसाठी काही करू शकत नाही. आपणाला अटक होतली आणि त्या सागराकडे बघून संध्याकाळच्या वेळा अक्षरशः रडले धाय मोकलून. आणि त्या ठिकाणी त्यांना गाणं गाणं सुचला. पंडित हृदयनाथ मंगेशकरने अजरामर करून टाकला. बसल्या ठिकाणी एवढ्या 4 कडव्याचा गाणं लिहिना केवढी विद्वत्ता. देतात म्हणून बोलायचं. देताना काय गोवा का देत पैशा मोल नसता, पण दातृत्व कर्तृत्व हा फार निराळा. ह्या औदार्य सगळ्यांकडे येत नाही. पैसेवाले या जगात खूप होत. उष्णे मागाक जावा. अरे रे 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 वायच घोटाळो केलं. अर्धा तास पूर्वी येऊ होते. आता 1 पैसो नाही माझ्या घरात. पैसो कोसता देवचे नाही. तर भारी कस तरी वागून